माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना जिल्हाध्यक्ष कन्हैया बाहेती यांनी मागील 2 दिवसापासून औंढा तालुका आणि वसमत तालुक्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केला आहे। जवळा बाजार इथं भव्य नेत्र तपासणी शिबिर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि इतर रोग निदान शिबिर घेण्यात आले आणि वसमत तालुक्यातील बेरोजगारी कमी होण्यासाठी भव्य नोकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यासाठी पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा नामांकित कंपन्यांचे 47 अधिकारी उपस्थित होते। मुलाखतीनंतर नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं। अतिशय अनोखा आणि उत्कृष्ट उपक्रमातनं वाढदिवस साजरा करण्यात आल्याबद्दल खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी युवा जिल्हाध्यक्ष कन्हैया बाहेती यांना शुभेच्छा दिल्या। त्याबरोबरच कन्हैया बाहेती यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या हस्ते संपन्न झालं। अवस्था अतिशय बिकट होत चाललेली आहे आणि आजही जर पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांच्या संदर्भात, नवतरुणाईच्या संदर्भात शासन उदासीन आहे। कालच आपण सगळ्यांनी जर बघितलं असेल की बजेटवर सगळ्याचे फार मोठे डोळे लावून बसले होते। सगळ्यांना फार अपेक्षा होत्या की काही चांगल्या गोष्टी घडतील, पण दुर्दैवानं महाराष्ट्राचं कुठं बजेटमध्ये नाव सुद्धा नाही आलं। पण ना शेतकऱ्यावर काही बजेट झालं, ना नवतरुणाईवर झालं, ना विद्यार्थ्यांवर झालं। सगळ्यांनी काय, पण जे फॅक्ट आहेत ते आहेत। आणि आता जसं अजित भाऊंनी सांगितलं, तुमच्या गोपीपाटांनी सांगितलं, दिवसेंदिवस नवतरुणाईची बेरोजगारी वाढत चालली आहे। जे देशाचं भविष्य आहे ते जाणार आहे आणि यावर कुठल्याही प्रकारची ठोस पावलं सरकारच्या माध्यमातून उचलताना दिसत नाही। बऱ्याचशा आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 2-3 जागी MIDCची निर्मिती झाली, पण गोदाम शिवाय किंवा एखाद्या छोट्या मोठ्या फॅक्टरी शिवाय अजून काही इतर मोठे प्रोजेक्ट्स काही निर्माण झाले नाही। हिंगोली सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा MIDC राहून तिथेही फार काय असा मोठा स्कोप तरी झाला नाही आणि बेरोजगारीची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली। मी खरंच मनाभावातून करण्याचं अभिनंदन करेन की काही असो त्याला आपला प्रयत्न तर केला, चालू आहे त्याचा। मागायकडे नोकरी मिळावं घेतला, या वर्षी घेतला, म्हणजे खरं अभिनंदन करेन। काहीतरी कार्यक्रम घ्यायचा म्हणून घेणं वेगळं आणि कोणाला तरी अन्नपाण्याला लावणं हा विषय वेगळा। कोणीतरी असं काही सक्सेस होतील गोष्टी तर नाही होतील, पण प्रामाणिक तुझा प्रयत्न बघून खरंच मनाभावातून तुला अभिनंदन करावंसं वाटते। आणि खऱ्या अर्थानं आपण ज्याला कुटुंब प्रमुख म्हणतो, जे आपले उद्धव साहेब आहेत, त्यांना साजेल असं, सोबत असं त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम घेतला, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, जिल्हा हिंगोली, NTV न्यूज मराठी।